स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण मार्च महिन्याचे महत्त्वपूर्ण दिनविशेष पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले जातात। चॅनलवर आले आहात सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। पहिला दिनविशेष आहे 1 मार्च। 1 मार्च या दिवशी जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा केला जातो। ओके, पुढचा दिनविशेष आहे 3 मार्च। IMP दिनविशेष आहे 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो। संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिवेशन 20 डिसेंबर 2013ला थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित करण्यात आले होते। या अधिवेशनात वन्यजीवांच्या तस्करीला रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले। तेव्हापासून 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। तसेच 3 मार्चलाच जागतिक श्रवण दिनही साजरा करण्यात येतो। ओके, पुढचा दिनविशेष आहे 4 मार्च। 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणजे नॅशनल सेफ्टी डे साजरा केला जातो आणि 5 मार्चला राष्ट्रीय औद्योगिक प्रारूप दिन म्हणजे नॅशनल इंडस्ट्रियल डिझाईन डे साजरा केला जातो। क्लिअर। नंतरचा दिनविशेष आहे 7 मार्च। 7 मार्चला जनऔषधी दिवस साजरा केला जातो। जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच या योजनेविषयी माहिती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। कमी किमतीत म्हणजे बाजारभावापेक्षा 50 ते 80% या औषधी उपलब्ध करून देतात। यंदा 2025 मध्ये 7वा जनऔषधी दिवस साजरा करण्यात येत आहे। क्लिअर। 8 मार्च मोस्ट IMP असा हा दिनविशेष आहे। 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो। जगभरातील महिलांचे अधिकार, समानता आणि उपलब्धी यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो। याची सुरुवात अमेरिकेतील महिलांनी त्यांच्या हक्कासाठी 8 मार्च रोजी आंदोलन सुरू करून केली होती। अमेरिकेनंतर युरोपातही महिलांनी त्यांच्या हक्कासाठी 8 मार्च रोजी आंदोलन केले। त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 1975 साली 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून मान्यता दिली। यंदा 2025ची थीम ही सर्व महिला मुलींसाठी हक्क, समानता आणि सक्षमीकरण ही आहे। तसेच राष्ट्रीय महिला दिवस हा 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो। क्लिअर। नंतरचा दिनविशेष आहे 10 मार्च। 10 मार्चला CISF स्थापना दिवस साजरा करण्यात येतो। CISFची स्थापना ही 10 मार्च 1969 मध्ये झाली। 2025 मध्ये CISF आपला 56वा वर्धापन दिन साजरा करत आहे। CISF हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते। याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे। सध्या CISFचे महासंचालक हे राजविंदर सिंग भट्टी आहेत। CISFच्या पहिल्या महिला महासंचालक या नीना सिंग होत्या। CISFचा फुल फॉर्म हा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, मराठीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल असा होतो। क्लिअर। 12 मार्च। 12 मार्चला समता दिवस साजरा करण्यात येतो। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913ला देवराष्ट्रे सांगली येथे झाला। त्यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रामध्ये समता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। ते भारताचे उपपंतप्रधान आणि भारताचे संरक्षण मंत्रीही राहिले आहेत। त्यांचं निधन 1984ला दिल्ली येथे झाले। त्यांचं समाधीस्थळ हे प्रीतिसंगम कराड सातारा येथे आहे। बघा, परीक्षेमध्ये यांचं जन्मठिकाण म्हणजे देवराष्ट्रे सांगली आणि समाधीस्थळ प्रीतिसंगम कराड सातारा हे विचारलं जाते, तर लक्षात असू द्या। पुढचा दिनविशेष पाहू। 13 मार्च। 13 मार्चला जागतिक किडनी दिवस साजरा करण्यात येतो। जागतिक किडनी दिवस हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुरुवारी साजरा करण्यात येतो। यंदा जागतिक किडनी दिवस हा गुरुवारी 13 मार्चला साजरा करण्यात आला आहे। क्लिअर। 15 मार्च। 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो। जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी 15 मार्च रोजी ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरातील ग्राहक संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो। भारतात 1986 मध्ये ग्राहक संरक्षण हक्क कायदा लागू झाला होता। 24 डिसेंबरला दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो। ओके, पुढचा दिनविशेष आहे 16 मार्च। अत्यंत महत्त्वाचा दिनविशेष आहे। 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो। देशात लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो। 16 मार्च 1995 मध्ये देशात पहिल्यांदाच तोंडातून पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला होता। क्लिअर। नंतरचा दिनविशेष आहे
वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो. एकेकाळी घराच्या अंगणामध्ये चिवचिवाट करणारा पक्षी म्हणजे चिमणी. आज वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे. त्यासाठी चिमण्यांचे संरक्षण आणि त्यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च 2010 रोजी साजरा करण्यात आला होता. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि शेअरची कमी ठेवू नका. पुढचा दिनविशेष पाहू. 21 मार्चला जागतिक वन दिन साजरा केला जातो. दरवर्षी 21 मार्च रोजी जागतिक वन दिवस साजरा केला जातो. जंगले आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट असते. ओके. 22 मार्चला जागतिक जल दिन साजरा केला जातो. पाण्याचे महत्त्व आणि जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके. पुढचा दिनविशेष आहे 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संस्था स्थापन करण्यात आली. याचे मुख्यालय जिनोवा, स्वित्झर्लंड येथे आहे. पहिला जागतिक हवामान दिवस हा 23 मार्च 1961 रोजी साजरा करण्यात आला. बघा, 20 पासून ते 23 मार्च पर्यंतचे दिनविशेष लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे ही सिंपल ट्रिक आहे. ती अशी: 20 चिमण्या वनात जातात, पाणी पिऊन हवेत उडून जातात. ही सिंपल लाईन यूज करून लक्षात ठेवून तुम्ही 20 ते 23 मार्च पर्यंतचे दिनविशेष लक्षात ठेवू शकता. ओके. पुढचा दिनविशेष पाहू. 23 मार्चलाच शहीद दिवसही साजरा केला जातो. 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो कारण या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदानाला आदराने आठवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी ब्रिटिश अधिकारी सँडर्सला गोळ्या घातल्या होत्या. सँडर्सच्या हत्या केल्याप्रकरणी 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली होती. आणि दुसरा शहीद दिवस, हुतात्मा दिवस हा 30 जानेवारीला साजरा केला जातो. क्लिअर. 24 मार्च IMP दिनविशेष आहे. 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. TB म्हणजे क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे. हा आजार मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूमुळे होतो. मुख्यत्वे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जंतूमुळे. 1882 साली रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला व त्यांचा प्रबंध जागतिक परिषदेत मांडला. त्यास 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. ओके. 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये पहिल्यांदा युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. कला व संस्कृतीचे जतन करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. तर मराठी रंगभूमी दिन हा 5 नोव्हेंबरला साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग हा 5 नोव्हेंबर 1843 रोजी केला होता. म्हणून 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. क्लिअर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.